उघडे, सन्माननीय बाळकृष्णजी करांडे, उपसभापती प्रशाला समिती, त्याचबरोबर सन्माननीय बापूसाहेब काकडे, सन्माननीय सोपनराव काकडे, सन्माननीय गजेंद्रजी मिले, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे पाहुणे, बाळवणीचे सन्माननीय राजेंद्र सिंह नाईक निंबाळकर, या हनुमान विद्यालयाचे मुख्याध्यापक देवकर सर, उपमुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी बंधू भगिनींनो, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांच्या खर तर विनंतीवरून मला इथं येता आलं ते आमचे सहकारी कामधेनू सेवा परिवाराचे सदस्य सन्माननीय साळुंखे सर, उपस्थित सर्वच बाळवणी आणि आपल्या तंजोडे गावातील प्रतिष्ठित सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, आज खर तर सकाळी इथं आल्यापासून मी बघितलं की ही शाळा जी आहे, ही शाळा अतिशय शिस्तबद्ध आणि नियमबद्ध पद्धतीनं आपण सगळेजण चालवत आहात आणि वेळेचंही बंधन पाळून आपण सगळेजण काम करत आहात. हे विशेष मुद्दा म्हणून या ठिकाणी मी सांगतोय. आणि या प्रशालेमध्ये, या शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकतायत त्यांच्यासाठी सुद्धा ही संस्था भरपूर मोठं काम करताना आपल्याला दिसते. वेगवेगळ्या माध्यमातनं दानशूर व्यक्ती या ठिकाणी दान करतायत, लोक विद्यार्थ्यांना काही मदत करण्याची भूमिका आपण सगळेजण घेतात. सगळ्यात महत्वाचं जे सायकल बँक आपण चालू केलेली आहे, या माध्यमातनं दूरवर असणारे विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, त्यांना शाळेत येण्यासाठी म्हणून त्यांची सोय करण्याची सुद्धा भूमिका ज्यावेळेस आपण घेता, त्यावेळेस एक मानवतेची सहृदयता ज्याला मी म्हणेन, ती सहृदयता आपल्या संस्था चालकांमध्ये निश्चितपणे आहे. आणि मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की एकदा संस्था चालकांसाठी आपण जोरदार टाळ्या आपण वाजवाव्यात. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेल्या या शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम माननीय आप्पांच्या जयंती निमित्त आपण सगळेजण करत आहात, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की राज्यस्तरावरची असणारी वक्तृत्व स्पर्धा या ठिकाणी आपण गेली 16 वर्षे घेत आहात. आणि या वक्तृत्व स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून, विदर्भ असू द्या, मराठवाडा असू द्यात, किंवा पश्चिम महाराष्ट्र असू द्यात, कोकण असू द्यात, वेगवेगळ्या भागात इथं विद्यार्थी येतात. आणि ही लोकप्रिय असणारी ही वक्तृत्व स्पर्धा हे खरं आपल्या शाळेचंच काय, पण या भागाचं भूषण आहे असं मी निश्चितपणे म्हणेन. किंबहुना मी तर असं म्हणेन की माळशिरस तालुकाच काय, पण सोलापूर जिल्ह्याचं सुद्धा आणि संपूर्ण महाराष्ट्राचं भूषण या पद्धतीनं ही शाळा आज काम करते. आणि हे सगळं होत असताना वक्तृत्व स्पर्धेमध्ये मुलं ज्यावेळेस बाहेर गावची मुलं येतात, आपल्या वक्तृत्वाने इथं वेगवेगळी पारितोषिकं ते जिंकतात. आणि त्यांचं वक्तृत्व जे असतं ते ज्यावेळेस ती मनोगत किंवा त्यांचे विषय जे दिलेले असतात ते मांडतात, त्यावेळेस ते प्रभावीपणे मांडल्यानंतर आपल्या मुलांच्यावरही ते संस्कार व्हावेत, आपल्या शाळेतल्या मुलांनीही ते ऐकावं आणि त्यांच्यामध्ये पण काही उर्मी जागृत व्हावी, ही भूमिका घेऊन ही संस्था चाललेली आहे. आणि या पद्धतीने हे सगळं होत असताना एक मनाला आनंद आहे. कारण आज सगळीकडे आपण चित्र बघितलं तर अतिशय वाईट चित्र वेगवेगळ्या भागात आपल्याला बघायला मिळतं. विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा अतिशय वाईट परिस्थिती आज आम्ही अनुभवत आहोत. आणि त्या पार्श्वभूमीवर आपली शाळा ही एक आदर्श शाळा आहे असं मी निश्चितपणे म्हणेन. आणि म्हणून शाळेचे मुख्याध्यापक, त्यांचे सगळे सहकारी, यांच्यासाठी बाळांना आपण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. आता सगळ्यात महत्वाचं मुलांसाठी मी आपल्याला निश्चितपणे सांगेन की आपल्या जीवनामध्ये आपण जे काही शिकणार आहोत त्याच्यामध्ये आपण आपली भूमिका एका गरुडाप्रमाणे असली पाहिजे.
आणि गरुड आपल्याला कदाचित माहित नसेल की गरुडाचं पिल्लू ज्यावेळेस जन्माला येतं त्यावेळेस ती आई त्याच्यापासून दूर होते, त्या पिलाला ती सांभाळत नाही, त्या पिलाला आपल्यापासून दूर करते. जा आता तू तुझ्या मार्गाने जा, तू उडायला शिक, तू आकाशात गगन विहार कर, काय तुला काय करायचं ते कर, पण तुला बळ देण्याचं काम तू स्वतःच करायचंय. म्हणून ते पिलाला गरुडाची आई सोडून जाते. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा गरुड जो आहे तो स्वतःच्या कष्टाच्या जोरावर गरुड झेप घेतो, म्हणजे आकाशामध्ये एवढी मोठी झेप घेणारा दुसरा पक्षी नाही. आणि ही गरुड झेप जर एखादा पक्षी घेत असेल तर ते आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी असं मनामध्ये ठरवलं पाहिजे की ही गरुड झेप आम्हालाही घेता आली पाहिजे. लक्षात येतं. म्हणजे आता परीक्षेमध्ये पास होणं नापास होणं हा वेगळा भाग आहे, पण नापास होणं हे सुद्धा चांगलं आहे हे मी मुद्दामून म्हणेन. कारण नापास हा शब्द सुद्धा खर तर पास या शब्दाचं महत्व वाढवतो. जीवनामध्ये अपयश आलं तर येऊ द्या, मी तुम्हाला खच्चीकरण तुमच्या मनाचं करत नाही, पण अपयश येणं म्हणजे टक्के डोंबे खाणं, काही संकटांचा सामना करणं आणि त्यातनं जे दुःख निर्माण होतं त्या दुःखाची एकदा जाणीव झाली की माणूस यशाकडे जायला सुरुवात होते. आणि म्हणून हे यश आपल्याला जीवनात मिळवायचंय. अपयशाने खचून न जाता परत आपल्याला एका नव्या उमेदीने जर आपण गेलो तरी यश आपल्याला मिळायला सुरुवात होते. आणि म्हणून ही भूमिका आपल्या मनामध्ये असली पाहिजे. मी मुद्दामून आज सांगेन, वक्तृत्व स्पर्धा इथं आपण घेतात. एक चौथीतला मुलगा आपल्या वर्गामध्ये तो भाषण द्यायला उभा राहिला. हा मुलगा याला नीट बोलता येत नव्हतं. तोत्रा असणारा बोबडा असणारा मुलगा वर्गामध्ये भाषण द्यायला सुरुवात त्यांनी केली. त्याने भाषण केलं आणि भाषण करत असतानाच इतर सगळी मुलं जोर जोरात खो खो खिके हसत होते आणि त्याला दूषण देण्याचं काम करत होते, शिट्ट्या वाजवत होते. आणि त्यांनी ते सगळं ऐकलं, भाषण झालं त्याचं, त्याला अपमान झाला, त्याला खूप वाईट वाटलं. तो वर्गातनं निघून गेला. आणि निघून गेल्यानंतर मग त्याने असा विचार केला नाही की आता आपला अपमान झालाय, आता आपला काही उपयोग नाही वगैरे, असा विचार त्यांनी न करता त्यांनी मनाशी निश्चय केला की आज या मुलांनी आज जर मला हसले असतील तर याच मुलांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत, एवढं करतो तुम्ही मी गाजवणार. आणि त्या नव्या उमेदीने तो बाहेर पडला. त्याच्यामधलं जे व्यंग आहे, दुर्गुण म्हणणार नाही, व्यंग जे आहे हे व्यंग त्याला कसं कमी करता येईल याच्यासाठी त्यांनी अभ्यास सुरू केला. कुणीतरी त्याला सांगितलं की काही नाही, म्हणले तू आपल्या गालामध्ये गारगोटे ठेवायच्या आणि गारगोटे ठेवून मोठ्यांना ओरडायला सुरुवात करायची. त्यांनी सांगितलं, त्यांनी ऐकल्यानंतर त्यांनी स्वतःच्या गालामध्ये गारगोटे ठेवून जोर जोरात ओरडायला, मारहाणावर जायचं, जोर जोरात ओरडायला सुरुवात केली. मग त्या गारगोट्या या गालांना जखमा त्या गारगोट्यांमुळे व्हायला लागल्या, आतून रक्त यायला लागलं, तरी त्यांनी त्याचा निश्चय सोडला नाही आणि त्यांनी ते चालू ठेवलं. आणि हे चालू ठेवलं आणि 6 महिने त्यांनी कष्ट घेतले. सगळं तोंड रक्तबंबाळ व्हायचं आणि तो ओरडत ओरडत एक दिवस असं घडलं की त्या गारगोट्या इथं ठेवल्यामुळं त्याला त्याच्या जिभेला एक वळण लागलं आणि त्याला नीट बोलायला यायला लागलं. तोत्रेपणा गेला त्याचा. तोत्रेपणा गेल्यानंतर मग त्याला आनंद वाटला, आता मला बोलता येतंय. पण मला जर वक्ता व्हायचं असेल, मला जर बोलायचं असेल तर म्हणलं आता नुसतं हे होऊन चालणार नाही, मला माझी वाक्य सगळी पल्लेदार आली पाहिजेत. पल्लेदार वाक्य यावी त्यासाठी माझ्यामध्ये तेवढं दम आला पाहिजे, माझी छाती बलदंड झाली पाहिजे, हा भाता माझा चांगला बलदंड छातीचा झाला पाहिजे, हे त्याच्या मनामध्ये आलं. आणि मग त्याला कुणीतरी सांगितलं की त्या आपल्या छातीचा भाता जर बलदंड करायचा असेल तर काय करावं लागेल. त्याने ते ऐकलं आणि तो दररोज एका डोंगरावर, उंच डोंगरावर पळत जायचा आणि परत उलटा परत खाली यायचा. 6 महिने त्यांनी कष्ट घेतले आणि मग त्याला अशी पल्लेदार वाक्य बोलायला यायला लागली. आवेश जो आहे, आक्रमकता जी आहे ते त्याच्यामध्ये आली. आता त्याला असं वाटलं
हे सगळं जरी असलं तरी बोलायचं काय, ज्ञान पण तेवढं आलं पाहिजे. आणि मग ज्ञान आलं पाहिजे म्हणून त्यांनी एन्सायक्लोपीडियाचे सगळे ग्रंथ जमा केले आणि पुष्कळ अभ्यास करायला सुरुवात केली. पण अभ्यास करताना असं करायचं की अर्धा तास वाचलं की झोप यायची, कंटाळा यायची, नको आता चला बाहेर खेळायला जाऊ. मग असं व्हायला लागलं त्याला. आणि त्याला वाटलं हे करणं बरोबर नाही. आपल्याला सगळ्यात महत्वाचं बाहेर जायचं नाही, अखंडपणे आपला अभ्यास झाला पाहिजे. म्हणून तो एका घडलेली घटना मी तुम्हाला सांगतो. एका सलून मध्ये गेला. सलून मध्ये गेल्यानंतर त्या सलून मधल्या त्या माणसाला त्यांनी सांगितलं की माझ्या जे डोक्याचे केस आहेत त्या केसांचा अर्धा भाग काढून टाक. आणि त्या पद्धतीने त्यांनी कटिंग केली. अर्धा भाग काढून टाकला, अर्धाच भाग. आता हे सगळं विचित्र दिसत होतं. आणि मग त्यांनी केलं कशासाठी, तर आता म्हणले मला बाहेर जायला लाज वाटणार, मी काय बाहेर जाणार नाही. आणि त्या पद्धतीने त्याने अभ्यास चालू ठेवला. आणि कालांतराने परत त्याला हे सगळा अभ्यास करत असताना झोप मात्र येत होती, झोप सारखी यायची. आता म्हणला ह्याच्यावर उपाय काय. परत तो सलून मध्ये गेला. सगळे केस काढून टाकले, फक्त एक शेंडी ठेवली मागं. परत आला घरी आल्यानंतर त्यांनी त्याचा अभ्यास चालू करताना त्यांनी त्याच्या जिथं तो अभ्यासाला बसायचा त्याच्या मागे एक खुंटी होती. त्या खुंटीला रस्सी बांधली आणि त्याची दुसरी गाठ त्यांनी शेंडीला बांधली. मग अभ्यास करत असताना झोप लागली की मग ती शेंडी ओढली जायची आणि ओढली गेली की त्याला वेदना व्हायच्या. आणि त्यांनी अखंडपणे न झोपता सगळा अभ्यास केला. आणि कालांतराने ही व्यक्ती ही जगातले प्रमुख वक्ता, प्रमुख विचारवंत, तत्वज्ञ म्हणून नावरूपाला आली. तो डेमोस्टेनस म्हणून अतिशय मोठा विचारवंत या जगामध्ये होऊन गेला. लक्षात येतं. आपण जिद्द आपल्या मनामध्ये असली पाहिजे, जिज्ञासा असली पाहिजे, कष्ट आपण घेतले पाहिजेत, त्याशिवाय होणार नाही. पालकांना सांगून उपयोग नाही. अरे आपली शाळा ही आपली आई आहे. पहिली आई आपली माता आहे आणि दुसरी आई शाळा आहे. आणि शाळेत आल्यानंतर आपण आपला अभ्यास करतो. सगळं हे करत असताना आपल्या मनामध्ये असं पाहिजे की मला कुणीतरी घडायचंय. आणि हे घडायचंय, पालक तुम्हाला घडवू शकत नाहीत, तुम्ही स्वतः घडायचंय. तुम्ही स्वतः मनामध्ये विचार असला पाहिजे की मला काहीतरी करायचंय. ही भूमिका आपल्या मनामध्ये असली पाहिजे, ही जिज्ञासा असली पाहिजे. मुंगीचं उदाहरण घ्या तुम्ही. एखादी मुंगी, आपल्याला माहित आहे, मी तुम्हाला सांगतो, मुंगीला डोळे नसतात. लक्षात घ्या, मुंगीला डोळे नसतात. मुंगीचं जर आपण अवलोकन केलं तर आपल्याला माहित मुंगी एवढी त्याचा मेंदू केवढा असेल, काय असेल, आपल्याला कल्पना आहे का त्याची. पण ही मुंगी, ऐका, ही मुंगी महाराष्ट्रातल्या असू दे, जगातल्या कुठल्याही गावात, त्या गावातल्या कुठल्याही घरामधल्या त्या कुठल्याही खोलीमध्ये, त्या खोलीमध्ये एखाद्या कपाटामध्ये, त्या कपाटामधल्या एखाद्या वस्तूमध्ये, आणि तिथं जर त्या कपाटामध्ये साखरेचा डबा असेल तर या मुंग्यांना सांगावं लागत नाही, कुठेही त्या पोहोचू शकतात. लक्षात येत आहे. म्हणजे त्यांची जिद्द जर आपण बघितली तर साध्या छोट्या प्राण्यांकडनं सुद्धा आपण काही घेऊ शकतो हे आपण समजलं पाहिजे. आपला तर मेंदू केवढा मोठा आहे आपल्याला माहित आहे. आपला मेंदू मोठा आहे. मग आपण किती काम करू शकतो, आपल्याला काय काय मिळवता येतंय हे आपण त्याचा विचार केला पाहिजे. मुंगीचा जर आपण बघितलं, मुंगी अहोरात्र कष्ट करत असते, करते, आपल्याला माहिती आहे. म्हणजे मुंगी थांबलेली कधी कोणी बघितलंय का. मुंगी अजिबात थांबत नाही. लक्षात येत आहे. पावसाळ्यातले 4 महिने पुढची बेगमी करायची म्हणून ती फिरत असते आणि 8 महिने परत अजून तिचं ते फिरणं चालूच असतं. अशा पद्धतीनं मुंगीची भ्रमंती असते. मुंगीला कधी दिसत नाही तरी सांगावं लागतं का तू ओळीत चाल म्हणून. आपले शिक्षक म्हणतात ओळीत बसा, ओळीत चाला. मुंगीला कोण सांगते. मुंग्या सगळ्या ओळीत असतात. लक्षात येत आहे. सगळ्या ओळीने जातात मुंग्या. मुंगीचं आयुष्य जर आपण बघितलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल की ह्या मुंगीचं आयुष्य, ह्या प्रजातीत काही जे आहेत मुंग्यांच्या, त्यांचं आयुष्य 30 वर्ष असतं. लक्षात येत आहे. 30 वर्षापर्यंत मुंग्या जगतात.
आणि ह्या मुंग्यांच्याकडून काही आपण घेणं गरजेचं आहे. मुंगी जर एवढं काम करू शकते म्हणजे कणवर असणाऱ्या मुंग्या मनवर चाकर फस्त करतात. लक्षात येत आहे? आपल्यामध्ये तर केवढी मोठी ताकद आहे. भगवंताने आपल्याला जन्म दिलाय. 84 लक्ष योनी फिरून माणसाचा जन्म मिळालाय. हा जन्म काही सहज साधा सोपा जन्म नाहीये. अतिशय दुर्लभ असा जन्म आपल्याला प्राप्त झालाय. आणि बाळांनो, तुम्ही विचार करा की आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर हा जन्म मिळाला नसता तर कुठेतरी पशुपक्ष्याचा प्राणी मात्राचा जन्म मिळाला असता आणि आपल्याला कुठेतरी झाडावर, गोठ्यात, रस्त्यावर, गटारात कुठेतरी खितपत पडावं लागलं असतं. पण आपलं भाग्य थोर आहे. भगवंताने आपल्याला माणूस बनवलंय. लक्षात घ्या, सगळे अवयव, चांगले अवयव आपल्याला दिलेले आहेत आणि आपण काय करायचं हे आपण ठरवलं पाहिजे. त्या भगवंताने दिलेल्या न्यायाला आपण न्याय देण्याची गरज आहे. आणि या भगवंत जर आपल्यासाठी एवढं काम करतो, आपल्या संस्थेचे संस्थापक आदरणीय आप्पांच्या जीवनाकडे जर बघितलं तर त्यांनी संपूर्ण सगळ्या समाजांसाठी अतिशय मोठं काम केलेलं आपल्याला दिसतं. आणि वारकरी, मला आज विशेष अभिमान असं वाटतो की एका वारकऱ्याच्या जयंतीला वारकऱ्याला तुम्ही बोलवलंय, त्यामुळे मला खूप आनंद वाटलाय आज. हे आपल्या सगळ्यात महत्वाचं आहे की त्यांचे विचार जे आहेत अध्यात्मातले ते सुद्धा आपल्या जीवनात आले पाहिजेत. केवढं मोठं कार्य उभं केलं. कुठल्याही प्रकारची अभिलाषा नाही, अहंकार नाही, अभिमान नाही, गर्व नाही. बरोबर आहे? आणि त्या पद्धतीने ते आयुष्यभर काम करत राहील. वेगवेगळी पदं त्यांनी उपभोगली पण त्या पदांची लालसा कधी त्यांनी ठेवली नाही. आपल्याला सगळ्यांना माझी विनंती आहे, विद्यार्थ्यांना तर मी मुद्दामून सांगणार आहे की आपल्याला आप्पांचा आदर्श घेऊन पुढे जायचंय आणि त्या पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे. आणि आपली सगळ्यात महत्वाची की प्रश्न तुम्हाला निर्माण झाले पाहिजे. प्रश्न निर्माण होणं गरजेचं आहे. आता मुलांना प्रश्न निर्माण होतच नाही, मुलं प्रश्नच विचारत नाहीत. आणि एखाद्या मुलाने जर प्रश्न विचारला तर तो एखादा विद्वान होऊ शकतो का ह्याचा विचार शिक्षक सुद्धा करतात. पण काही मुलं जी आहेत की काही मुलं आता बऱ्याच अंशी मुलांची जिज्ञासा संपलेली आपल्याला दिसते. विचारायचंच नाही, जिज्ञासा नाही, चिकाटी नाही, काही नाही. आणि आपला अभ्यास करत असताना या बाह्य जगाचं सुद्धा ज्ञान आपल्याला झालं पाहिजे की भूमिका घेऊन तुम्ही आधी गेलं पाहिजे, तर आपल्याला काहीतरी मिळणार आहे. लक्षात येतं? आणि एक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, एडिसन नावाचा शास्त्रज्ञ, बरोबर आहे? एडिसन नावाचा शास्त्रज्ञ लहानपणी, ऐका काळजीपूर्वक, काय होऊ शकतात माणसं. हा शास्त्रज्ञ जो एडिसन होता, लहानपणी शाळेत जात होता. शाळेत त्याला आईने घातलं, वडील नाहीयेत, आईने शाळेत घातलं. हा एडिसन, ऐका, हा एडिसन मतिमंद विद्यार्थी होता, मुकबधीर, आणि त्याला ऐकायला पण विशेष येत नव्हतं. हा शाळेत जायला सुरुवात झाली. शाळेत जायला सुरुवात झाल्यानंतर मग शाळेतनं तो एक दिवस घरी आला. 10-12 दिवस झाले होते शाळेतनं घरी आला आणि आईला त्यांनी त्याच्या शिक्षकाने दिलेली चिठ्ठी त्यांनी आईजवळ दिली. आईने चिठ्ठी वाचली आणि त्यात असं म्हटलं होतं शिक्षकांनी त्या की या मुलाला काहीच कळत नाही म्हणले, इतके दिवस अभ्यास चालू म्हणले, त्याला धड ऐकायला येत नाही, कळत नाही, काही नाही, आणि त्यामुळे इतर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं आणि म्हणून त्याला उद्यापासून शाळेत पाठवू नका. आणि त्या आईने ते बघितलं पत्र, तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आणि अश्रू खाली ओघळणार एवढेच तो मुलगा समोर आला, एडिसन समोर आला आणि म्हटलं काय झालं, काय झालं आई, काय पत्र आहे. आईनं आपले अश्रू रोखले, अश्रूचा थेंब खाली पडू दिला नाही आणि त्याला असं सांगितलं की अरे तुझ्या शिक्षकाचं पत्र असं आहे की तू सगळ्यात हुशार विद्यार्थी आहेस शाळेत आणि तू हुशार असल्यामुळं तुझा सगळा अभ्यास आतापर्यंत पूर्ण झालाय आणि ही सगळे बाकी विद्यार्थी आहेत त्यांचा अजून अभ्यास पूर्ण व्हायचा आहे. तो ज्या वेळेस पूर्ण होईल त्यावेळेस तुला शाळेत बोलवणार आहेत, तोपर्यंत तू घरी थांब असं सांगितलंय म्हणे. बरं म्हणला, ठीक आहे. आणि मग आईने कंबर कसली, ऐका आता काळजीपूर्वक, आईने कंबर कसली. ह्या मुलाला, हा मुलगा त्याला ज्ञान द्यायला सुरुवात केली. घरी आई शिकवायला लागली
आणि आई शिकवत असताना हे बाळ पण एवढं चौकस होतं की वेगवेगळे प्रश्न विचारायचा. वीज का चमकते, वीज चमकल्यावर आवाज का येतो, तो प्रकाश का पडतो, लहानपणापासून त्याला असे प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात झाली. आणि या प्रश्नांच्या ह्याच्यामध्ये तो असताना काही दिवसांनी, थंडीचे दिवस होते, शेकोटी पेटवली होती, बाहेर हा गेला आणि एडिसन बसलाय शेकोटी समोर आणि शेकोटी पेटलेला असताना थंडीचे दिवस आहेत, त्यांनी बघितलं की लाकडं अशी धारदार धारदार पेटतायत आणि सगळीकडं उष्णतेच्या ज्वाळा निर्माण होत आहेत. तेवढ्यात आई आली आणि आईने घरात बोलवलं त्याला. हा घरात गेला. घरात गेल्यानंतर परत जेवण वगैरे करून म्हणलं जरा बाहेर जाऊ, म्हणून तो बाहेर आला. मग आता घरात जाताना त्यांनी काय केलं होतं की त्यांनी त्या शेकोटी जी पेटलेली होती लाकडं तशीच ठेवण्यापेक्षा त्यांनी मातीची अशी ओंजळ घेतली होती आणि ती माती त्या लाकडांवर टाकली होती जळणाऱ्या. आणि परत तो आला. त्याने बघितलं की आता म्हणले पहिल्यासारखं जाळ राहिलेलं नाही त्याला, आता एवढं पेटलेली लाकडं दिसत नाहीत, पण विस्तव असा तयार झालाय त्याचा. आणि तो विस्तव लाल बुंद असे निखारे त्यांनी बघितले आणि त्याच्या मनामधलं त्याचे विचारचक्र सुरू झालं. हे कसं काय झालं? त्यावेळेस त्याने अभ्यास केला की आधी लाकडं जी पेटलेली होती ह्याला ऑक्सिजन भरपूर मिळत होता, त्याच्यामुळे पेटलेल्या अवस्थेतली अक्षरशः आगीच्या स्वरूपात ते दिसत होते. पण आता ज्यावेळेस माती टाकली त्याच्यावर ऑक्सिजन कमी झाला आणि मग त्याचे ते सगळे निखारे तयार झालेले आहेत. आणि ही संकल्पना त्यांनी मनात घेतली आणि घरामध्ये एक प्रयोग सुरू केला. एक परीक्षा नळी घेतली आणि ही परीक्षा नळी त्याला एक बुज बसवलं आणि ती हवा बंद केली. ऑक्सिजन त्याच्यामध्ये अजिबात नव्हता. हवा बंद करून टाकली आणि एक विद्युत वाहक तार त्यांनी घेतली आणि ती तार त्या परीक्षा नळीमध्ये घातली आणि त्याला परत विद्युत प्रवाह दिला, करंट दिला. आणि त्याला असं दिसलं की ती आतली तार जी आहे ही तार लाल 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 बुंद व्हायला लागलेली आहे. आणि ती इतकी लाल झाली की संपूर्ण त्या परीक्षा नळीच काय, पण ती संपूर्ण खोली ही प्रकाशाने व्यापून निघाली. आणि त्यातून, ऐका काळजीपूर्वक, त्यातून एडिसननी जगातल्या पहिल्या बल्बचा शोध लावला. लक्षात येत आहे? पहिला बल्ब एडिसननं ह्यातनं निर्माण केला. संशोधन वृत्ती कशी निर्माण होते, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये असणारा हा मुलगा. आणि त्यांनी जर बल्ब निर्माण केला नसता तर आजही आपल्याला कंदील वापरावे लागले असते. लक्षात घ्या, एवढं संशोधन त्यांनी केलं. आणि ज्यावेळेस त्याची आई ही 40व्या वर्षी तिचं निधन झालं आणि त्याने ज्यावेळेस बघितलं की आईचं सगळं सामान तो काढत होता तिच्या ट्रंकमधनं, त्यावेळेस त्याला ते शिक्षिकेने दिलेलं पत्र दिसलं. थरथरत्या हाताने त्याने उघडलं आणि त्या पत्रामध्ये जे लिहिलेलं होतं ते वाचल्यानंतर त्याच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या. म्हणजे आई काय आहे, लक्षात येतं? ह्या आईनं ह्या बाळासाठी काय केलं. आपली ही आई, लक्षात घ्या, खरं तर आपल्याला घरात आपण बघतो वडिलांना वेळ नसतो, कामं असतात, तिकडं जायचं, आईवर जबाबदारी असते आणि आई आपल्या बाळांसाठी पुष्कळ कष्ट घेत असते. त्या कष्टांचं जर चीज बाबा असं वाटत असेल तर बाळांनो तुम्ही चांगला अभ्यास केला पाहिजे. अवांतर गोष्टीत त्याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. ती काळजी जर आपण घेतली तर निश्चितपणे जीवनामध्ये काही आपण मिळवू शकू, हे मी मुद्दाम म्हणून आपल्याला सांगणार आहे. या पद्धतीनं आपण आपला अभ्यास करावा. अभ्यासात पुष्कळ मोठं यश आपल्याला मिळालं पाहिजे आणि हे मिळवत असताना आपल्याला बाहेरच्या मगाशी सांगितल्याप्रमाणे बाहेरच्या जगाकडे आता पाहायला शिकलं पाहिजे. आणि आपण आता, मी मुद्दाम म्हणून, आता इथे मुली पण आहेत, मुलं आपण पण आहात सगळे, मी आपल्याला सांगणार, मी आता एक आव्हान आपल्याला करतो सगळ्यांना. तुमच्या घरामध्ये, ऐका आता, तुमच्या घरामध्ये तुमचे आई असतील, वडील असतील, चुलते चुलती जे जे घरात आहेत सगळ्यांचं, मुली आणि मुलं, यांच्यापैकी आपल्या घरात तंबाखूचं व्यसन कुणाकुणाला आहे? बिनधास्त हात वर करा, काही काळजी नाही. कुणाकुणाला आहे आपल्या घरातले? सगळ्यांनी प्रामाणिकपणे हात वर करा. धन्यवाद. खाली करा. आता आपल्याला, ऐका आता काळजीपूर्वक, तुम्हाला तुमच्या घरातली माणसं प्रिय आहेत का? आई आवडते का? वडील आवडतात का? भाऊ आवडतो का?
जे जे सगळी घरातली मंडळी जर तुम्हाला आवडत असतील तर आता काळजीपूर्वक ऐका. ह्या तंबाखूचं व्यसन एवढं प्रचंड मोठं आहे आपल्या देशामध्ये आणि या तंबाखूमुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात विनाश होताना दिसतो. कॅन्सर हॉस्पिटल किती असावीत त्याला बंधन राहिलं नाही. मागे एक माजी मुख्यमंत्री मला वाटतं पृथ्वीराज चव्हाण होते, त्यावेळेस ते असं म्हटले की म्हणले आता या कॅन्सर हॉस्पिटलची आता जास्तीत जास्त वाढवण्याची गरज आहे. पण राज्यकर्ते असं म्हणत नाहीत की या तंबाखूच निर्मूलन आता आपल्याला करायला पाहिजे, की तंबाखूच संपवायला पाहिजे, असं कोणी म्हणत नाही. हे आपलं दुर्दैव आहे आपल्या राज्याचं आणि देशाचं, हे आपण लक्षात घ्या. आणि मग कॅन्सरचे रुग्ण एवढे वाढतायत आता की त्यांना जागा सुद्धा मिळत नाही हॉस्पिटल्समध्ये, इतकी वाईट परिस्थिती आहे. मग तुम्हाला तुमचे जर आई वडील प्रिय असतील, तुमच्या घरातले लोक जर प्रिय असतील तर मी तुम्हाला सगळ्या मुलांना सांगणार आहे, तुम्ही घरी गेल्यानंतर आपल्या आई वडिलांना विनंती करायची की तुम्ही आमच्यासाठी एवढा खर्च करता, आम्हाला ते करायची गरज नाही. तुम्ही आम्हाला खाऊचे पैसे नको, आम्हाला वेगळे काही आम्हाला सुविधा देण्याची गरज नाही. आमचं म्हणणं एकच आहे की तुम्ही आम्हाला खूप काळ जिवंत पाहिजेत ना. आई वडील जिवंत पाहिजेत का नाही? मग आई वडील जास्त काळ जिवंत राहावेत असं वाटत असतं तर त्यांना विनंती करायची की आजपासून तुम्ही आमच्यासाठी तंबाखू सोडा. कोण कोण सांगणार आहे आपल्या पालकांना? धन्यवाद धन्यवाद. खाली हात करा. लक्षात येतं तंबाखूच काय, गुटखा आहे, विडी, सिगारेट, मावा, दारू या सगळ्या प्रकारची व्यसनं आहेत आणि त्याच्यामुळे कित्येक कुटुंबांची आज राखरंगोळी होताना दिसते. तुम्ही तो विचार करून आपल्याला घडायचंय, लक्षात येत आहे, त्या दृष्टीनं घरी गेल्यानंतर हे सगळं करायचंय. आणि या पद्धतीनं तुम्ही जर कराल तर निश्चितपणे आई वडिलांना पण आनंद होणार आहे की आमची मुलं आमचे, आणि मग त्यांनी जर नसतील सोडणार तर आपण असं म्हणायचंय तुम्ही तंबाखू जर सोडणार नाही तर आम्ही तुमच्याशी बोलणार नाही. प्रयत्न करून बघा काय होतं काय ते तुम्ही शिक्षकांना सांगा. मी असणार नाही त्यावेळेस, तुम्ही शिक्षकांना सांगा काय अनुभव येतो. काही महिलांच्या मध्ये मिश्री घासण्याची आहे ना, किती मावल्या घासतात बरं, कोणाकोणाचे पालक आहेत मिश्री घासणारे? हात वर करा, काय अडचण नाही, हात वर करा. हा धन्यवाद. खाली घरी गेल्यानंतर सांगा मिश्री घासण्यानं निश्चितपणे कर्करोग होतोय आणि एकदा कर्करोग झाल्यावर त्या पेशंटची अवस्था काय असते सगळीकडे आम्ही अनुभवतोय. आपणच आपला विनाश करून घेतोय. कशासाठी दिला या भगवंतानी दे, आपल्याला ते कळलं पाहिजे. आणि म्हणून आज जाता जाता मी मुद्दाम म्हणून आपल्याला एक पंचसूत्री जे सुखी जीवन व्हायचंय त्याच्यासाठी जे पंचशील आहे ते आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. पहिलं शील जर त्यातलं कुठलं असेल तर ती संतती आहे. आपण संतती आहोत ना आपल्या आई वडिलांची. मग आपलं जीवन कसं असलं पाहिजे? आपलं जीवन त्या दृष्टीनं हे ज्याला मी असं म्हणेन की आपण निरोगी असलं पाहिजे, निरामय जीवन असलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपली संतती ही चांगली जावी हे पालकांना वाटलं साहजिक आहे. त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी जास्त विस्ताराने जाणार नाही, पण संतती महत्वाची आहे. तशी दुसरी गोष्ट मी मुद्दा म्हणून आपल्याला सांगेन, बाळांनो काळजीपूर्वक ऐका. दुसरा मुद्दा आहे तो संपत्ती. पुष्कळ लोकांना असं वाटतं की खूप पैसा असला म्हणजे खूप चांगलं असतं. लक्षात घ्या, पैसा हा जीवनातला सगळ्यात मी तुम्हाला सांगेन, पैसा किती असावा त्याला बंधन नाही ना, किती असावा. म्हणजे एकदा चटक लागली की पैसा मिळवायला लोक तयारच असतात. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी एका प्रवचनामध्ये असं म्हटलं की हाती पैका आला, हाती पैका आला त्याने हात काळा झाला. हा दोष नाही पैक्याचा, त्याला आपण सत्य मानला. पैशालाच सत्य मानून आपण पळतोय. खरं सत्य जर काय असेल तर तो भगवंत आहे, परमेश्वर आहे, ते सत्य आहे आणि त्याचं भगवंताचं नाम सत्य आहे. पण आपण लक्ष देत नाही. पैशाच्या मागं एवढे पैसा कुठं जात नाही. ऐका काळजीपूर्वक, आपण जर प्रामाणिकपणे काम करू तर पैसा आपल्या मागे येणारच आहे. तुम्ही त्याची काळजी करायची गरज नाही.
पण आपण कितीतरी लोक बघतोय, वाईट मार्गाने पैसा मिळवणारे, अवैध धंदे करणारे, खंडणी घेणारे, काळा पैसा असणारे, हे सगळे लोक एक प्रचंड मोठं पाप या जीवनामध्ये करतायत. आणि आपल्या जीवनात पुण्य साठवायचं काम आपल्याला करायचंय, त्या पापापासून आपल्याला दूर राहायचंय. म्हणून आत्तापासून विचार करा बाळांनो, आत्ता वेळ आहे. आता तुमच्या पालकांना सांगायची काय, म्हणजे त्यांचं आता पुढचं जीवन चालू झालंय, पण तुम्हाला आता इथून पुढच्या काळामध्ये मी जे माझं जीवन जगेन, मी जो माझा पैसा कमवेन, तो चांगल्या मार्गानेच मी कमवणार आहे. आणि त्या भगवंताच्या कृपेने तो मला आलाय, ही भावना आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे. संपत्ती. तिसरी गोष्ट आहे संगती. संगती. आज आपण बघतो वाईट संगत असेल तर मुलांचं काय नुकसान होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, विस्ताराने जायची गरज नाही. संगत वाईट, बरोबर आहे. म्हणजे एखादा माणूस जर एसटीनं चाललाय आणि तो तंबाखू खाणार आहे, ऐका काळजी बरोबर, तंबाखू खाणार आहे, खिशात तंबाखूची पुडी आहे, पण नेमका तो चुन्याची डबीच विसरलाय घरी, एसटीने चाललाय प्रवासाला. मग तो डबी विसरलाय, पण त्याला तंबाखू खावी वाटते, म्हणून तो सगळीकडे बघतोय कुठला प्रवासी असा चढतोय का, कुणी तंबाखू खाताय का, म्हणजे त्याच्याजवळ जाऊन बसायला. आणि सुदैवानं त्याच्याजवळ एक माणूस आला आणि तो बसला आणि त्यांनी काढली तंबाखूची पुडी. त्यावेळेस तो म्हणला, यांनी विचारलं डबे आहे का, आहे की डबे, म्हणला मला तंबाखूची पुडी ठेवा तुमची, माझ्याकडे तंबाखूची पुडी आहे, तुमची डबी, आपण दोघंही तंबाखू खाऊ. तंबाखू दोघांनी खाल्ली आणि जवळजवळ 2-3 तास प्रवासात एकमेकांशी गप्पा मारत आनंदाने सगळा प्रवास करत होते. आणि मग तो माणूस पुढच्या 3 तासानंतर एक स्टेशन आलं, त्याच्यावर तो उतरून गेला. आणि त्यावेळेस त्या माणसाचा हा माणूस म्हणाला, अहो 3 तास कसे गेले कळलं नाही. लक्षात येतंय, म्हणजे व्यसनातली संगत आहे का, ही चांगली संगत आहे का? म्हणजे आपली संगती जी आहे, ही संगती आपण चांगल्या मुलांशी, चांगल्या मुलींशी संगत, आपल्या मैत्रिणी असू द्यात, मित्र असू द्यात, चांगल्याची संगत आपली असली पाहिजे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. त्या पद्धतीनं संगती आपली असली पाहिजे, हा विचार आपल्या मनामध्ये ठेवला पाहिजे. आणि कुठल्याही प्रकारचं व्यसन आपण करता कामा नये. आपल्याला पुढचा जो मी मुद्दा, पुढचं शील जे मी सांगणार आहे ते म्हणजे निरामय शरीर. आपलं शरीर उत्तम ठेवणं गरजेचं आहे. बाळांनो, आत्तापासून व्यायाम करायला सुरुवात करा. कोण कोण व्यायाम करतं बरं, हातवर करावं. अरे वा, धन्यवाद. खाली हात करा. व्यायाम सगळ्यात महत्वाचं की शरीर आपलं तंदुरुस्त राहिलं पाहिजे. आणि शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी जो व्यायाम करायचा, मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे की सगळ्यात महत्वाचं, दररोज सकाळी सूर्यनमस्कार घालायला सुरुवात करा. सूर्यनमस्कार हा सगळ्यात चांगला व्यायाम मी तुम्हाला सांगतो. त्याचबरोबर काही योगासन आहेत, शिक्षक आपल्याला सांगतातच, आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे व्यायाम आहेत ते सुरुवात करा. जर शरीर आपलं तंदुरुस्त राहिलं तर तंदुरुस्त शरीरामध्ये जे मन असतं ते मन सुद्धा तंदुरुस्त राहतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून शरीर उत्तम ठेवलं पाहिजे, आपलं जीवन निरामय झालं पाहिजे, त्या दृष्टीने आपण प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचं जे शील आहे पंचशील तत्वातलं, ते म्हणजे भगवंत आहे. लक्षात येत आहे, त्या भगवंताने आपल्याला जन्म दिला ना, आपण सगळे भगवंताची लेकरं आहे, बरोबर आहे. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या हृदयात भगवंताचा अंश आहे ना. मग जर आपण भगवंताची लेकरं आहोत तर आपल्याला जीवनामध्ये, लक्षात येतं, आपल्याला जीवनामध्ये भगवंताच्या तत्वाने जावं लागेल. वेगळा विचार करून आपण वागत असू, पापाचरण आपण करत असू, तर निश्चितपणे आपलं अकल्याण होणार आहे, आपण लक्षात घ्या. पुष्कळ लोकांना वाटतं पुष्कळ लोक खूप श्रीमंत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे काळे धंदे त्यांचे आहेत, स्मगलर आहेत, काय आहेत, किती सुखात राहतात. ही तुमचा भ्रम आहे, हा तुमचा, हे चुकीचं आहे, हे आपण लक्षात घ्या. ही लोक वरून जरी दिसत असली तरी रात्री झोपताना सुद्धा त्यांना झोपेच्या गोळ्या घेऊन झोपावं लागतं. लक्षात येत आहे, सुखी नाही आहेत. आपलं जीवन रोजचा घास आपल्याला खायला मिळाला, 3 दिवस आपण जीवन जगणार, इतके आपल्याला जर आपले इतके 3 दिवसापर्यंत जर आपलं काही आपण जीवनामध्ये
आपल्याला मिळणारं असेल खायला म्हणा किंवा उपजीविका करायला, त्या 3 दिवसाचीच काळजी करा, त्याच्या पुढची काळजी करू नका. भगवंत दयाळू असतो हे आपण लक्षात घ्या. आपण आपल्यावर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जावा आणि मग तुम्हाला कळेल की निश्चित भगवंत वेळोवेळी पदोपदी आपल्याला मदत करत असतो आणि ही मदत भगवंताची आपल्याला मिळत असते. त्यामुळे विश्वास ठेवा त्याच्यावर, लक्षात येते, त्याच्यावर विश्वास ठेवून काम करा आणि आपल्या जीवनामध्ये काही मिळवण्याचं काही ध्येय आपण ठरवा आणि हे ध्येय मला गाठायचंय ही भूमिका घेऊन आपण गेलं पाहिजे, तर खऱ्या अर्थाने जीवनामध्ये आपला उत्कर्ष होणार आहे. म्हणजे आपणचं जरी आपण राजकारणात होते तरी राजकारणात जरी असले, सरपंच होते या गावचे, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य होते आणि आम्हाला पण खरं तर आपणचा आशीर्वाद मिळालाय. आपण आमच्याही घरी यायचे, म्हणजे आमचे वडील समाजभूषण नानासाहेब देशमुख आणि ते बरोबर ते त्यावेळेस पंचायत समिती सदस्य होते आणि हे जिल्हा परिषदेत सदस्य होते. आणि म्हणजे आपणचं जे जीवन आहे ते आम्ही जवळनं बघितलेलं पण आहे आणि इतका साधा माणूस. आणि त्यांचं खरं तर आज आपण सगळे, मी मगाशी मिलिंद भाऊची मी बोलत असताना मिलिंद भाऊनी निश्चितपणे सांगितलं की आपणच्या नीतिनियमानुसार हे सगळं चाललेलं आहे. इथं सगळं कामकाज असू द्यात किंवा हे असू द्यात, हे आप्पांनी कधी कशाची लालसा केली नाही, अपेक्षा व्यक्त केली नव्हती. आणि त्या पद्धतीनं या शाळेमध्ये जी मुलं शिकतायत त्यांना आप्पांचा आशीर्वाद निश्चितपणे येणाऱ्या काळात राहणारच आहे, हे काही वेगळं सांगायला नको. आणि त्या आप्पांच्या मार्गाने आपण सगळ्यांनी जाऊयात, एवढंच मी या निमित्तानं आपल्याला सांगतो. आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे की आपले जे धर्मग्रंथ आहेत, हे धर्मग्रंथ सगळ्यात महत्वाचं आपलं जीवन कसं जगावं हे अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्म्याने जे सांगितलेलं आहे ते आपल्या भगवद्गीतेमध्ये आहे. म्हणजे जीवन कसं जगावं हे भगवद्गीतेनं सांगितलं आणि आपल्याला मरायचं कसं हे मदभागवत ग्रंथाने सांगितलेलं आहे. हे 2 ग्रंथ जे आहेत, हे 2 ग्रंथ आपल्या उराशी बाळगा. मुद्दा म्हणून तुम्हाला एक सांगेन, मी थांबणार आहे आता, की स्वामी विवेकानंद, लक्षात घ्या, स्वामी विवेकानंद ज्यावेळी शिकागोला धर्म परिषदेला गेले, धर्म परिषदेला गेल्यानंतर त्यांनी बघितलं की सगळ्यात म्हणजे सगळ्या जगातनं वेगवेगळ्या धर्माची जे प्रमुख होते ते सगळे तिथं जमलेले होते. सगळे पंडित होते, वेगवेगळे धर्मगुरू होते आणि सगळे त्यांनी त्यांचे धर्मग्रंथ त्या व्यासपीठावर एकावर एक रचून ठेवलेले होते. आणि ज्या वेळेस बघितलं स्वामी विवेकानंदांनी की आपला भगवद्गीता हा ग्रंथ सगळ्यात खाली आणि त्याच्यावर इतर धर्मांचे ग्रंथ रचून ठेवलेले होते, आणि मग थोडस वाईट वाटलं स्वामी विवेकानंदांना. आणि स्वामी विवेकानंद बोलायला उभे राहिले आणि स्वामी विवेकानंदांनी बंधूंना आणि भगिनींना अशी सुरुवात केल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला आणि त्यानंतर त्यांनी सभेला जिंकलं. त्यावेळेस सभेला जिंकल्यानंतर त्यावेळेस ते असं म्हणाले की द्वेषात्मक बुद्धी नका होईना, तुम्ही आमचा ग्रंथ जो आहे हिंदूंचा धर्मग्रंथ तुम्ही जरी खाली ठेवलेला असला तरी मला त्यात आनंद आहे, कारण या सगळ्या धर्मग्रंथांचा वरचे जे धर्मग्रंथ आहेत त्याचा आधार आमची भगवद्गीता आहे. लक्षात येत आहे, आपला हा ग्रंथ म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये, मी तुम्हाला सांगेन आता तुम्ही शालेय जीवनामध्ये आहात, आपल्याला हे 2 ग्रंथ आपल्याला वाचायला मिळावेत, त्यांचं मनन करायला मिळावं, त्याचं चिंतन करायला मिळावं, ही भूमिका घेऊन आपण सगळ्यांनी जा, असंच मी या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना नम्र आवाहन करणार आहे. आणि वेळ थोडा झालाय, आपण सगळी मंडळी, मी परत एकदा आपल्या सगळ्यांचं कौतुक करणार आहे. व्यासपीठावर सगळी मंडळी आहेत, सगळ्यांची नावं काही घेतली गेली नाहीत, पण जेवढी सगळी मंडळी आहेत या प्रशालेसाठी अतिशय मोठं काम करतायत, शाळेसाठी काम करतायत, आणि हा सगळा भगवंताचा आशीर्वाद आहे. आणि आशीर्वादाच्या आणि सगळ्यात महत्वाची कृपा आहे ती आपल्या आप्पांची आहे. आणि या आपल्या सगळ्यांना मी पुनश्च एकदा धन्यवाद देतो. आणि या प्रशालेत जे उपक्रम चाललेत या उपक्रमांमध्ये आम्हाला खरं तर सहभागी व्हायला मिळालं हे आमचं परमभाग्य आम्ही समजतो. आणि या वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून
जे जे महाराष्ट्रातनं बाहेरून वेगवेगळ्या गावांमधनं जे स्पर्धक आलेले आहेत त्यांना पण मी शुभेच्छा देणार आहे आणि त्यांनाही चांगल्या पद्धतीचं त्यांचं इथं वक्तृत्व इथल्या मुलांना ऐकायला मिळावं हीच खरं तर मी अपेक्षा व्यक्त करणार आहे. आणि आपल्या सगळ्या मुलांनी मी सांगितलेलं पहिलं लक्षात आहे ना, घरी गेल्यावर काय करायचं निश्चित करा, आपल्या शिक्षकांना सांगा आणि परत कधीतरी ऐका, परत कधीतरी फक्त व्यसनमुक्ती या विषयावर आपल्याला बोलता येईल आणि त्यावेळेस आपण त्या कार्यक्रमामध्ये हे बोलू. आज खूप आनंद वाटला, आपल्या सगळ्यांनी आमचा एवढा सन्मान केला, इथं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांनाच मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मग माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.